वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड अभ्यासक्रमावर आधारित 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 26 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑलरेडी 25 व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. म्हणजे जवळपास संपूर्ण अभ्यासक्रम जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मित्रांनो, संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण सुपरफास्ट 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. तर हे बघा, उत्तर काय असणार आहे? प्रेक्षेपण, कृतक समर्थन, विस्थापन किंवा प्रतिपूरण. तर हे बघा, पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे प्रेक्षेपण आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बरोबर, बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मेंडेल, न्यूमन, फ्रान्सिस गाल्टन किंवा फ्रीमन, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि फ्रान्सिस गाल्टन म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3, तिसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही, म्हणजे अयोग्य विधान कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 विधाने बरोबर दिली असेल आणि फक्त एकच विधान या ठिकाणी चुकी राहणार आहे. तर हे बघा, विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकाचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. पहिले विधान 100% या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशांच्या मांडणीप्रमाणेच पाठ्ययोजना करावी. म्हणजे पर्याय जे 2 आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे कोणते विधान पूरक नाही, तर पर्याय जे 2 आहे या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अवधानानंतरची पायरी. ओके, या ठिकाणी काहीतरी चुकलेलं आहे, स्पष्टीकरण चुकलेलं आहे. प्रश्न मागे पुढे झाला असेल. ओके, चला, स्पष्टीकरण चुकलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण ते आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, चौथा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवांच्या, पूर्वज्ञानांच्या समस्याचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खालील दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, पर्याय जे 3 असेल निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, पाचवा जे प्रश्न आहे की पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतांमध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहे. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तक अवस्था असेही म्हणतात,
ती विकास अवस्था साधारणपणे डॅश डॅश वर्षापर्यंत असते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल 7 ते 11 वर्षपर्यंत असते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेला फक्त 22 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी जशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहोत मित्रांनो, सेम टू सेम प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 28 जून 2026 रोजी पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, अवघवेतपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि गिलफर्ड या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे, आपला राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा मित्रांनो, अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात, 100% बरोबर आहे. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, चुकीचा दिलेला आहे. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडून आणता येते, बरोबर आहे. आणि अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते, म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे. फक्त जे दुसरं विधान या ठिकाणी दिलेलं आहे की नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, तर चुकीचा राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल आपला या ठिकाणी अयोग्य विधान असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की डॅश डॅशमध्ये नको असलेला विचार किंवा इच्छा निग्रहपूर्वक बाजूला सावरून दुसऱ्या गोष्टीचा पण विचार करतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, दमन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे संरक्षण यंत्रणेसंदर्भात पुन्हा एक प्रश्न आपण या ठिकाणी टाकलेला आहे आणि ऑप्शन जे डी असेल आपलं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. डॉक्टर ऑर्नेस्ट जॉन्स यांनी डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या संदर्भात संशोधन केले. तर हे बघा, वाढ व विकास या संदर्भात त्यांनी संशोधन केलेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न आहे की डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धत होय? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा, संशोधन पद्धती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न आहे की मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. उत्तर असणार आहे प्रार्थना. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. कारण की मॅकडुगल यांच्या मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार प्रार्थना ही व्यक्तीला उच्च शक्तीशी जोडते आणि समाजात आदर, भक्ती तसेच सामूहिक आपलेपण वाढवण्यास मदत करते. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? तर हे बघा, पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे की कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात, या ठिकाणी चुकीचा राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न आहे की समिष्टवादी संप्रदायाने
अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. तर हे बघा, भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही, बरोबर आहे. अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे अवबोध होत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. संवेदनाचे आकलन अलग अलगपणे होत नाही, बरोबर आहे. आणि वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते, हा विधान या ठिकाणी चुकीचा राहणार आहे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे, आपला राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एक जिनसी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? अशा प्रकारे हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आणि परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, थॉटसन, स्पियरमॅन, थॉम्सन किंवा बिने. तर हे बघा, पर्याय जे एक असेल थॉटसन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. अनेक घटक उपपत्ती म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे, राईट उत्तर, राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15 सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकाराच्या अवधानाला डॅश डॅश अवधान असे म्हणतात. तर हे बघा, या प्रकाराच्या अवधानाला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, खंडश पठन पद्धती, संबंधतर पद्धती, प्रपाठ पद्धती किंवा स्मृती सहाय्यक पद्धती. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल, संबंधतर पद्धती, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर त्यादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबवितो. हे थॉर्नडाईक यांच्या डॅश डॅश या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि चेतक प्रतिचार उपपत्तीद्वारे सिद्ध झालेले आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की उद्दिष्टाचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्याचा क्रम निश्चित केला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, बांदुरा, डॉक्टर ब्लूम, पियाजे किंवा आसुबेल. तर हे बघा, डॉक्टर ब्लूम आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. उद्दिष्टाचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॉक्टर ब्लूम यांनी हे कार्य केले आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, योग्य उत्तर असणार आहे. अध्यापन म्हणजे काय? अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. तर अध्यापन म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजे विद्यार्थ्याला प्रवृत्त करणे म्हणजे अध्ययन होय. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते. हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, मनाचा कल किंवा दृष्टीदोष. तर बघा, इंद्रिय भ्रम आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे. मित्रांनो, परीक्षेला फक्त 22 दिवस बाकी आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नाही किंवा तुमचा काहीच अभ्यास झाला नाही मित्रांनो, तर हे प्रश्नसंच कमीत कमी सोडवून सॉल्व करून तुम्ही परीक्षेला जा. म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. कारण आपण परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात ठेवून 2 भाग केलेले आहे. म्हणजे पेपर 1 साठी वेगळा आणि पेपर 2 साठी वेगळा. कारण डिफिकल्टी लेवल जे आहे मित्रांनो, त्यामध्ये फरक आहे. सिलेबस जरी सेम असला तरी परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी त्यामध्ये फरक असणार आहे. तर बघा, पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानस
समाजशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित या 5 विषयाचे प्रश्नसंच तयार आहे विथ आन्सर की. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10-10 प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. म्हणजे पेपर 1 साठी टोटल 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त 499 मध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे एकूण 40 प्रश्नपत्रिका. ओके. प्रत्येक विषयासाठी 10-10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची विथ आन्सर की तुम्हाला फक्त 399 मध्ये दिली जाणार आहे. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर आहे मित्रांनो, तर तुम्हाला पेपर 1 साठी 50 प्रश्नपत्रिका आणि पेपर 2 साठी 40 प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 चा जे कॉम्बो पॅक आहे ते फक्त 699 मध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे विथ आन्सर की विथ उत्तर सूची. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो. कारण परीक्षेला फक्त 22 दिवस बाकी आहे आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर कमीत कमी हे प्रश्नपत्रिका सॉल्व करून तुम्ही परीक्षेला जा. म्हणजे परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते तशाच प्रकारे आपण या ठिकाणी हे प्रश्नपत्रिका सब्जेक्ट वाईज तयार केलेली आहे मित्रांनो. आणि डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे रविवार 28 जून 2026 रोजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की सायकल चालविण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. धन संक्रमण असे म्हणता येईल. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे की शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही. अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जे प्रतिभरण, शिथिलीकरण प्रशिक्षण, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा व्यायाम करणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 3 असेल व्यसनांच्या आहारी जाणे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 व प्रश्न आहे की अब्राहम कल्पान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश डॅश होयो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 2025च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. उपपत्ती आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हा प्रश्न दोन्ही पेपरमध्ये आला होता की खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते. अशा प्रकारे हा प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 2025च्या परीक्षेमध्ये दोन्ही पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला होता. सेम प्रश्न आहे आणि पर्याय जे 1 दिलेला आहे गॅलेक्टोसिमिया आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 वा प्रश्न आहे की 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होत असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले. तर हे बघा असे मत कोणी मांडले, म्हणजे थॉर्नडाईक यांनी मांडले. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सुपर फास्टपणे आपण सुपर 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला असेच प्रश्न रविवारी 28 जून 2026 रोजी पाहायला मिळणार आहे. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. तर हे बघा अवबोधात होते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न हे बघा प्रश्न क्रमांक 28. आता 28 वा प्रश्न काय आहे. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. लक्षात ठेवा, त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश नाही. प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अभिप्रेरणा, तदनुभूती, आत्मपरिचय किंवा आत्मनियंत्रण. तर हे बघा पर्याय जे 2 असेल तदनुभूती आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29 वा प्रश्न आहे की परिकल्पना निर्मिती
समस्येची उकल होण्यासाठी या डॅश डॅश या प्रतिमानाचा वापर केला जातो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि उत्तर काय असणार आहे तर पुच्छ प्रशिक्षण प्रतिमान म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, मॅकडुगल, लॉग, ब्राउन किंवा ब्रुनर. तर हे बघा मॅकडुगल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी बाल मनसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे सुपर 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकतात की परीक्षेला फक्त 22 दिवस बाकी आहे आणि आपला एक कॉम्बो पॅक आहे मित्रांनो. नोट्स आहे म्हणजे हिंदी, मराठी आणि बाल मानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी 22 दिवसात सुद्धा तुम्ही हे नोट्स पूर्णपणे वाचू शकतात मित्रांनो. कारण अतिशय शॉर्ट्स आणि बेस्ट क्वालिटी नोट्स आपण हे तयार केलेले आहे. 94 पेजेस मराठीचे नोट्स, हिंदीचे नोट्स आहे, 84 पेजेस मराठीचे आहे आणि 84 पेजेस बाल मानसशास्त्राचे आहे. म्हणजे मेन टॉपिक फक्त आपण या नोट्समध्ये ॲड केलेला आहे मित्रांनो. आणि परीक्षेला फक्त 22 दिवस बाकी आणि जर तुम्ही झेरॉक्स केला तर तुम्हाला बॅक टू बॅक झेरॉक्स करावा लागेल. म्हणजे अर्धे पाने होऊन जातात मित्रांनो. म्हणजे इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड टॉपिक फक्त आपण या नोट्समध्ये ॲड केलेला आहे. बेकार टॉपिक आपण या नोट्समध्ये टाकलेला नाही. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून 399 मध्ये तुम्ही हे कॉम्बो पॅक परचेस करू शकतात. म्हणजे 22 दिवसात सुद्धा तुम्ही हा सिलेबस जे आहे या नोट्सच्या मार्फत पूर्ण करू शकतात मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट आणि बेस्ट क्वालिटी नोट्स आपण हे तयार केलेले आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.